राधे राधे फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। आज जेवणामध्ये बनवायचा होता चिकन पुलाव आणि चिकन सुक्का। त्याच्यासाठी इकडे मसाला रेडी करायला घेतला होता। कांदा, अद्रक, लसूण, लाल मिरची आणि खोबरं। एकीकडे कुकरमध्ये चिकन शिजायला ठेवलं होतं आणि मग कढईमध्ये तेल टाकलं। तेलामध्ये खडा मसाला टाकला आणि वाटून घेतलेला लाल मसाला टाकला। त्याच्यामध्ये चांगलं फिरून घेतलं, त्याला 5 मिनटंभर फिरवलं त्याला। मग त्याच्यामध्ये चिकन पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकला, चांगलं फिरून घेतलं। मग त्याच्यामध्ये चिकन टाकलं, चिकन टाकून 5 मिनटंभर फिरवलं। मग त्याच्यामध्ये पाणी टाकलं चिकन शिजण्यासाठी थोडंसं। चिकन ऑलरेडी शिजलेलं आहे, पण थोडंसं शिजण्यासाठी अजून त्याच्यामध्ये पाणी टाकलं। सुक्काच बनवायचा होता, पण थोडं शिजण्यासाठी, चांगली चव येण्यासाठी पाणी टाकलं, म्हणजे ते आटून चांगलं होईल। इकडं चिकन पुलाव बनवायला घेतला। त्याच्यामध्ये कुकरमध्ये खडे गरम मसाले टाकले। त्याच्यामध्ये कांदा चिरून टाकला होता, टमाटर नव्हता टाकला, टमाटर मी विसरून गेले होते टाकायला। कांदा टाकला, चांगला परतून घेतला। मग त्याच्यामध्ये मिरची, अद्रक, लसूणची पेस्ट टाकून दिली, चांगलं फिरून घेतलं त्याला आणि मिनिटभर फिरून घेतलं। मग त्याच्यामध्ये चिकन टाकलं होतं। चिकन टाकल्यावर मिनिटभर चिकन पण फिरून घेतलं। मग त्याच्यामध्ये धुतलेले तांदूळ टाकून दिले। थोडंसं कुकर जळाला इकडे, कारण खूप गरम झाला होता कुकर, म्हणून थोडासा जळून गेला। मग त्याच्यामध्ये तांदूळ टाकले धुतलेले, चांगलं मिक्स करून घेतलं। मिनिटभर मिक्स केलं तांदळाला पण चांगलं, आणि मग त्याच्यामध्ये 3-4 ग्लास पाणी टाकले। 1-2 वाटी तांदूळ घेतलेले, 3 ग्लास पाणी टाकला आणि अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे। मग त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण चिरून टाकली, थोडी नाही जास्तच, भरपूरच चिरून टाकली आहे कोथिंबीर। थँक यू फ्रेंड्स।